चल करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगड तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्वराज्य चालू घडामोडी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आणि आपण दररोज काय करत असतो, चालू घडामोडीची लेक्चर सिरीज पाहतोय. आणि यामध्ये आज आपल्याला 19 जानेवारी 2024 रोजीची चालू घडामोडीची महत्त्वाची सिरीज पाहायची. याच्यामध्ये जे काही आपले कालचे अपडेट आहेत ते सगळे अपडेट आपण याच्यात घेतोय. आणि दुसरं म्हणजे त्याच्याबरोबर आपलं मंथली जे काही करंट त्याच्याशी रिलेटेड असतं ते आपण काय करतो, दररोज रिवाईज करत असतो. दररोज आपण व्हॉइस ओव्हर करतो, आज आपण थोडं याच्यामध्ये येऊन शूट करतोय. तर बघा आपल्याला आज काय बघायचं याच्यामध्ये, तर आज आपला पहिला जो आपल्याला इथं हेडिंगचाच क्वेश्चन दिसतो की युद्ध सराव आहे. आणि हा युद्ध सराव पहिल्यांदाच सुरू झालाय, त्याच्यामुळं आपल्याला याच्यावरती पण थोडी माहिती घ्यायची आहे. आणि बाकी इतर काही टॉपिक्स आहेत ते सगळे त्या ठिकाणी कव्हर करायचे. तर चला तर मग आता सुरुवात करूया आपण. आणि या ठिकाणी आपल्या पहिल्या स्लाइडकडे आपण जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण योजनाविषयक माहिती पाहणार आहोत. याच्यामध्ये की कोणत्या योजना आपल्याला याच्यामध्ये चर्चेला आल्यात ते आपण पाहूया. तर पहिल्यांदा बघा, मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान आहे. तर हे जे अभियान आहे, मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान, हे कोणत्या राज्य सरकारनं सुरू केलं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर आसाम राज्य सरकार जे आहे, आसाम सरकारनं हे सुरू केलेलं आहे. आणि कशासाठी सुरू केलंय, तर महिला ज्या आहेत, महिलांना याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, आर्थिक सहाय्य जे आहे ते दिलं जाणार आहे. आसाम राज्य सरकारचं जे अभियान आहे त्याचं नाव आपल्याला माहीत असलं पाहिजे की मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान असं त्याचं नाव आहे. दुसरं म्हणजे याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, तर महिलांना आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. हे आसाम सरकारनं आता सुरू केलंय. मग याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात राहिलं पाहिजे की बाबा मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान आहे. मग महिलाच्या बाबतीमध्ये या वर्षभरामध्ये काय काय योजना सुरू झाल्या, कोणी कोणी सुरू केल्या, कोणत्या कोणत्या राज्यांनी सुरू केल्या, त्या सगळ्या योजना तुम्हाला रिवाईज झाल्या पाहिजे, त्या आठवल्या पाहिजे. कारण आपली येणारी राज्यसेवा जी समोर आहे याच्यामध्ये आपल्याला संदर्भामध्ये जर विचार केला आपण त्या गोष्टीचा की अशा प्रकारच्या योजनेला जर आपण घेतलं तर कशा प्रकारे प्रश्न होऊ शकतो, तर तिथे आपला प्रश्न जे विचारला जाऊ शकणार आहे तर कसा विचारणार, आसाम राज्य सरकारची योजना सांगा, मध्य प्रदेश राज्य सरकारची सांगा, त्याच्यानंतर कर्नाटक राज्य सरकारची योजना सांगा, त्याच्यानंतर पुन्हा कोणती योजना आहे, आपल्या महाराष्ट्राची आहे, केंद्र सरकारची सुद्धा महिलांसाठी एक योजना आहे. ह्या सगळ्या योजना मागच्या वर्षामध्ये सुरू झालेल्या आहेत. मग ह्या योजना तुम्हाला आठवल्या पाहिजे, त्या योजना माहीत असल्या पाहिजे, तर आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स येणार आहेत. आपण जर फक्त एकच योजना पाठ करून गेलो तर अपेक्षित नाही आपल्याला तेवढं, कारण तिथं काय आहे, जोड्या लावाचा प्रश्न आला तर 4 प्रश्नाचा एक प्रश्न बनत असतो. हे लक्षात ठेवायचं, कारण 4 वेगवेगळे मुद्दे असतात आणि त्याला परत 4 वेगवेगळे मुद्दे जोड्या लावायला असतात. म्हणजे जिथं आपण पूर्वी एका प्रश्नाची तयारी करायचो तिथं आज आपल्याला 4 प्रश्नाची तयारी करून जावी लागते, तेव्हा 1 मार्क मिळतोय. मग त्या दृष्टीनं तुम्हाला अशा प्रकारे एखादी योजना आली तर तिच्या संदर्भातल्या इतर योजना देखील पुन्हा पुस्तकामधून बघून घ्यायच्यात, पुन्हा पाठ करायच्या आहेत. बरोबर. आता बघा, मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान आसाम सरकारनं सुरू केले. ग्रामीण महिला उद्योजक असतील त्यांना सक्षम करण्यासाठी काय केलं जाणार आहे, याच्यामध्ये आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. आता याच्यानंतर पुढे बघा, मध्य प्रदेश सरकारने लाडली बहना योजना सुरू केली होती बघा. बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा महिलांसाठी काय होतं, आर्थिक तरतूदच होती का नाही. त्याच्यानंतर कर्नाटक सरकारनं सुद्धा सुरू केलेली योजना आहे. त्यानंतर इकडे पुन्हा तुम्ही जर बघितलं तर तेलंगणा राज्य जे आहे, या तेलंगणा राज्यानं सुद्धा एक योजना सुरू केलेली आहे. कोणती योजना सुरू केलेली आहे, तर त्यांनी महालक्ष्मी नावाची योजना सुरू केली. कोणती आहे, महालक्ष्मी योजना. आणि ही योजना कोणासाठी सुरू केली आहे, तर ज्या काही महिला असतील, मुली आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती जे असतील यांना बसनं मोफत प्रवास देण्याची ही योजना आहे. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता बऱ्याचशा राज्यांनी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास केलाय. मग त्याच्यापैकी तेलंगणा राज्याची कोणती योजना आहे, तर महालक्ष्मी योजना आहे. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढची एक योजना आहे बघा, आता रिसेंट चर्चेमध्ये आहे. ही कोणाची आहे, आम योजना आहे. आम योजनेचं नाव आम असं आहे. आता सुरू करणारं राज्य कोणतं आहे, तर त्याच्या नावातच आहे, ओडिसाची ती योजना आहे. आणि ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत बघा, नवीन पटनायक यांनी ही योजना सुरू केलेली आहे. ही योजना कशासाठी आहे, तर ज्या राज्यातील म्हणजे ओडिसा राज्यामधल्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये बँकांच्या शाखा नाहीत अशा ग्रामपंचायतीमध्ये काय केलं जाणार आहे, आम बँक नावाची बँक जी आहे तिची सेवा सुरू केली जाणार आहे. आम बँक सेवा त्या ठिकाणी सुरू केली जाणार आहे, किंवा बँकिंग सेवा ग्रामपंचायतीमध्ये सुरू करायच्यात, त्याला आम बँक असं योजना त्यांनी नाव देऊन सुरू केलेली आहे. कोणी सुरू केली आहे, तर ओडिसा राज्य सरकारनं सुरू केलेली आहे. आता आपण पहिली कोणती बघितली, आसामची बघितली. काय नाव आहे, मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान. त्यानंतर आपण दुसरी बघितली बघा, महालक्ष्मी योजना. आणि तिसरी आपण बघितलेली आम बँक योजना, जी की ओडिसा राज्याची आहे. इथपर्यंत आपण आलो.
आता शेवटला आपल्याला अजून एक योजना जी आहे ती रिसेंटची आहे, ती पण आपल्याला रिवाइज करायची, ती म्हणजे राजीव गांधी स्वरोजगार योजना. आता राजीव गांधी स्वरोजगार योजना 2023. आता राजीव गांधी स्वरोजगार योजना ही कोणत्या राज्यामध्ये सुरू व्हायला पाहिजे, तर जिथं काय असलं पाहिजे, काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी असलं पाहिजे, त्या राज्यामध्ये ही योजना सुरू होणार आहे. कारण काय, काँग्रेसचे होते राजीव गांधी आणि त्यांचं नाव कोणतं राज्य देऊ शकते, तर जिथं काँग्रेसचं सरकार आहे तेच राज्य देऊ शकणार आहे. मग त्याच्यावरनं तुम्हाला थोडंसं काय करायचं, पर्याय आपल्याला जे आपण पर्याय कट करून जे उत्तरं देतो तर त्या पद्धती देखील तुमच्या विकसित झाल्या पाहिजे अभ्यास करताना, त्याच्याकडे थोडं फोकस करायचं. राजीव गांधी स्वरोजगार योजना, सध्या भारतीय जनता पक्ष हा भारतामध्ये सगळ्यात जास्त राज्यांमध्ये सत्ता असणारा पक्ष आहे. मग अशा प्रकारे जर एखादी योजना सुरू होत असेल तर त्याला कोणत्या पक्षाच्या सरकारनं नाव दिलं पाहिजे, तर काँग्रेसच्या. मग काँग्रेसचं सरकार कुठे, हिमाचल प्रदेशमध्ये. म्हणजे ही योजना कुठून सुरू झाली आहे, हिमाचल प्रदेशमध्ये सुरू झाली. बरं, योजना कशासाठी सुरू केलेली आहे हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर तरुणांमध्ये स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. काय करण्यासाठी, तरुणांमध्ये स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. योजनेचं नाव आहे राजीव गांधी स्वरोजगार योजना. तर अशा प्रकारे काही योजना आपण या ठिकाणी रिवाइज केल्या. त्याच्यामध्ये आजची अपडेट जर पाहिली तर मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियानची होती आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण इतर काही योजना या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया आणि पुढचा जो पार्ट आपण पाहतोय तो म्हणजे संक्षिप्त घडामोडीचा आहे, कारण आपल्याला याच्यानंतर आहे तर आपण शेवटला घेऊया. अगोदर त्याच्यानंतर हे युद्ध सराव बघून घेऊया. तर हा बघा, अयुत्थाया युद्ध सराव नावाचा युद्ध सराव सुरू झाला. आता हा पहिलाच युद्ध सराव आहे, त्यामुळे या युद्ध सरावाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. आता इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, याचं जे ठिकाण आहे हे ठिकाण जे आहे याची माहिती PIB वरती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही वृत्तपत्रामध्ये मला त्याचं ठिकाण जे आहे ते आढळलेलं नाही किंवा त्यांनी ते पब्लिश केलेलं नाही. त्यामुळे याच्या ठिकाणावरती प्रश्न येणार नाही, कारण युद्ध सरावावरती एकतर युद्ध सराव कोणाबरोबर झाला आणि कोणत्या ठिकाणी झाला अशा दोन प्रकारचे प्रश्न आयोगानं आतापर्यंत घेतलेले आहेत. तर ठिकाणावरचा प्रश्न याच्यावरती येण्याचा चान्स खूप कमी आहे, कारण इंग्रजीमध्ये जी PIBची न्यूज आहे तिच्यामध्ये सुद्धा ठिकाण नाही आणि हिंदीमध्ये सुद्धा नाही आणि त्याच्यानंतर इतर न्यूजपेपरमध्ये सुद्धा ते ठिकाण सापडलेलं नाही. त्यामुळं आपण त्या बाबतीमध्ये लक्ष द्यायचं आहे. आता बघा, जानेवारी 2024 मध्ये भारतीय नौदल आणि थायलंडचं नौदल जे आहे यांच्या दरम्यान एक्सरसाइज अयुत्थाया नावाचा युद्ध सराव झालाय. आता याच्यावरती तुम्हाला मल्टीलाईन क्वेश्चन अपेक्षित आहे. आयोगाकडे जर तुम्ही विचार केला MPSCचा तर इथं मल्टीलाईन अपेक्षित आहे. का अपेक्षित आहे, तर इथं बघितलं तुम्ही तर हा जो अयुत्थाया नावाचा शब्द आहे याचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. काय सांगितलं आहे, याचा एकतर अजय किंवा अपराजय असा अर्थ घ्यायचं त्यांनी सांगितलेलं आहे किंवा तसा अर्थ होतो असं त्या ठिकाणी त्यांनी पब्लिश केले आहे. मग इथं लक्षात घ्यायचं, अयुत्थाया म्हणजे काय, अयुत्थाया हा शब्द बनवला कसा, तर हा शब्द बनवला बघा भारतातल्या अयोध्या आणि थायलंडमधल्या अयुत्थया नावाच्या शहरावरून. बरोबर, ह्या दोन शहरांचं नाव एकत्रित केले आणि त्याला अयुत्थाया नावाचा युद्ध सराव असं त्यांनी नाव दिलेलं आहे. युद्ध सराव कशाचा आहे, तर नौदलाचा आहे. हे पण तुम्हाला चांगलंच माहीत असलं पाहिजे, कारण आयोगाचा प्रश्न जर तुम्ही बघितला, आयोगाच्या प्रश्न विचारण्याची पद्धत जर तुम्ही विचार केली तर आयोग आपल्याकडे प्रश्न जो घेतो तो तुमच्या चर्चेतला घेतो, कायम चर्चेतला प्रश्न तो असतो, जो तो मुद्दा खूप चर्चेतला असतो. पण होतं काय, आयोग फक्त तुम्हाला शब्दाचा खेळ करून प्रश्न चुकवतं. मग आपल्याला ते शब्द आठवले पाहिजे की कुठं आपल्याला आयोगाकडनं चुकवलं जाणार आहे, ते शब्दाकडे फोकस करायचं. तर नौदलाचा युद्ध सराव आहे. दुसरं म्हणजे नाव काय, अयुत्थाया असं नाव आहे आणि पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला आहे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. पहिली आवृत्ती त्याची यावर्षी 2024 मध्ये आयोजित झाली, थायलंड बरोबर आयोजित झाली. त्याच्यानंतर या युद्ध सरावाबरोबर भारतानं थायलंड सोबतची समन्वित गस्त जी आहे तिची 36वी आवृत्ती सुद्धा पार पडलेली आहे. किती आवृत्ती, 36वी आवृत्ती सुद्धा पार पडलेली आहे. आणि त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये सहभाग कोणी घेतला, कारण पहिला युद्ध सराव असेल तर सहभागी झालेली जे काही जहाजं असतील आपली ती पण आपल्याला पाहावी लागणार आहेत. मग या ठिकाणी बघा INS कुलिश नावाचं जहाज आणि ILCU 56 हे जे आहेत तर ह्या दोन्ही यांनी भारताकडनं यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि दुसरं म्हणजे थायलंडकडून प्रच्युआप खिरी खान नावाचं जहाज जे आहे ते यामध्ये सहभागी झालेलं आहे. तर हे दोन्ही पण तुम्हाला माहीत असले पाहिजे. याच्यावरती मल्टीलाईन क्वेश्चन जर आला तर हे सगळे मुद्दे आयोगाला विचारण्यासारखे आहेत, त्यामुळं आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. चला, यानंतर बघा पुढचा मुद्दा आपण पाहूया. पुढचा मुद्दा काय आहे, या ठिकाणी एक रँकिंग आहे. आता रँकिंगच्या बाबतीमध्ये बघा याच्यावरती जर आपण थोडा विचार केला की रँकिंगमध्ये कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं, तर त्या संदर्भामध्ये रँकिंगमध्ये एकतर प्रश्नांचं प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे आयोगाचं जर विचार केला तर.
पण 1-2 प्रश्न कधीतरी येतात, 2-4 वर्षामध्ये 1-2 पेपरमध्ये प्रश्न पाहायला मिळतात. कारण आता बऱ्याचशा दिवसापासून रँकिंगचे प्रश्न जे आहेत ते थोडेसे कमी आहेत इतर प्रश्नांच्या तुलनेमध्ये. जर आयोगाचा चॅप्टरचा तुम्ही जर विचार केला तर संरक्षण विषयक घडामोडी असतील, जागतिक घडामोडी असतील, इकडं प्रश्नाची संख्या जास्त असते. त्यानंतर पुरस्कार फिक्स असतो, एक ना एक तरी पुरस्कार तुम्हाला विचारला जातो. पण अहवालाचा चॅप्टर जो आहे तो एवढा जास्त विचारला जात नाही. तरी सुद्धा आपल्याला अहवालावरती दुर्लक्ष करून चालत नाही. कारण प्रश्न जो आहे आयोगाकडे जरी कमी प्रमाणात विचारण्यात येत असेल तर सरळ सेवेमध्ये मात्र याच्यावरती भरपूर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. तर मग या ठिकाणी बघा ग्लोबल फायर पॉवर मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग इंडेक्स आहे. बघा हा ग्लोबल फायर पॉवर मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग इंडेक्स आहे. आता याचं एक मिनिट थांबा. हा ग्लोबल फायर पॉवर मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग इंडेक्स 2024. तर या अहवालामध्ये जगभरामधल्या लष्करी क्षमतेचं, एक मिनिट थांबा. तर या अहवालामध्ये जगभरातल्या लष्करी क्षमतेचं व्यापक मूल्यांकन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय करण्यात आलं, देशांची क्रमवारी लावण्यात आली की लष्करी क्षमतेनुसार देश जे आहेत त्यांची क्रमवारी करण्यात आली की कोणत्या देशाकडे सर्वाधिक सैन्य आहे. मग इथं बघा याला प्रसिद्ध करणारी संस्था जी आहे ती कोणती आहे, ग्लोबल फायर पॉवर नावाची संस्था आहे. संस्थेचं नाव काय नाव आहे, ग्लोबल फायर पॉवर. आणि या संस्थेनं जो अहवाल प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये सैन्य दल जे आहे किंवा सैन्य जे आहे किंवा सैन्याची आपण काय म्हणतो क्षमता, सैन्य क्षमता किंवा हे जे आहे याच्यावरती हा अहवाल आहे. मग याच्यामध्ये एकूण देश किती असले पाहिजे, तर एकूण देश आहेत बघा याच्यामध्ये 145. आकडा व्यवस्थित लक्षात ठेवायचा, 145 आहेत. 145 देशामध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा देश आहे अमेरिका. अमेरिकेकडे सर्वाधिक त्या ठिकाणी काय आहे, तर अमेरिकेकडे सर्वाधिक शस्त्रसाठा आपण काय म्हणतो, अमेरिकेकडे सर्वाधिक सैन्य त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर लष्करी शक्ती अमेरिकेकडे सर्वाधिक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रशिया आहे. आता जगामध्ये ह्या 2 महासत्ता आहेत बरोबर. त्याच्यानंतर आपल्या शेजारचा जो चीन आहे तो 3ऱ्या क्रमांकावर येतो. लष्कराच्या बाबतीमध्ये असेल, संरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल तर हे देश कायम पहिल्या 3 क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर 4थ्या क्रमांकावर आपण आहोत, म्हणजे आपण म्हणजे आपला भारत आहे बरोबर. 4थ्या क्रमांकावर कोण आहे, भारत आहे. आणि 5व्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आहे. हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. इथं तुम्हाला जे आहे जोड्या लावा असेल किंवा याच्यामध्ये जर आलं, समजा आपल्याला काय केलं जातं, आयोगाकडचा प्रश्नाचा फॉर्मॅट सांगतो तुम्हाला. अशा प्रकारचा जर आयोगाला डाटा घ्यायचा असेल, आता याला अहवालात न घेता त्यांनी जर जागतिक घडामोडीच्या बेसवरती याला घातलं आणि त्यांनी जर प्रश्न टाकला की क्रमवार लावा बरोबर, क्रमवार लावायचं तुम्हाला सांगितलं, तर मग तुमच्याकडे काय केलं जाणार आहे बघा, इथपर्यंत तुम्ही जे आहे ते कॉमन सेन्सवरती लावू शकता बरोबर. इथपर्यंत काय करणार तुम्ही, कॉमन सेन्सवरती त्याला सोडू शकणार आहेत. पण हा जो पॉईंट आहे इथलचा पॉईंट, इथं मात्र तुम्हाला काय केलं जाणार आहे, फसवलं जाणार आहे. इथं तुम्हाला उत्तर कोरिया असं दिलं जाऊ शकतं, उत्तर कोरिया असं दिलं जाऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे आहेत ते तिथं आपलं काय होतं, 50% येऊन जातं. मग बरोबर काय होतं, आपलं उत्तर देण्याची जी क्षमता आहे ती डायरेक्ट 50% कमी होते. त्यामुळं दक्षिण कोरिया लक्षात ठेवा, कारण इथं उत्तर कोरिया जर त्यांनी दिलं तर बऱ्याच जणांचं उत्तर ते चुकणार आहे. का चुकणार आहे, कारण उत्तर कोरिया जो आहे हा आपल्याला माहिती आहे की उत्तर कोरिया जो आहे तो लष्करी दृष्ट्या कशा प्रकारचा देश आहे, संवेदनशील आहे तो त्या बाबतीमध्ये. मग आपण म्हणू शकतो की उत्तर कोरियाकडे भरपूर सैन्य असू शकतं आणि दक्षिण कोरिया त्या बाबतीमध्ये आपण तिथं साईडला ठेवू शकतो आणि मग आपला प्रश्न जाईल. म्हणून तुम्हाला सांगतोय उत्तर कोरियाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला इथं फसवलं जाईल जर याच्यावरती प्रश्न घेतला तर. त्यानंतर बघा सर्वात कमी शक्तिशाली देशांमध्ये भूतान आहे बघा 145वा. सर्वात कमी शक्तिशाली देशांमध्ये कोणता देश आहे, भूतान आहे. तर एवढे मुद्दे तुम्हाला या इंडेक्सच्या बाबतीमध्ये लक्षात राहिले पाहिजे आणि कुठं काय लक्षात ठेवायचं हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता आपण पुढचा मुद्दा पाहूया. बघा आता पुढचा मुद्दा जो आहे तो पुस्तकाच्या बाबतीमध्ये आहे. एक पुस्तक जे आहे त्याच्या संदर्भातली अपडेट होती, मग आपण त्या संदर्भाने बाकीचे पुस्तकं सुद्धा पाहणार आहोत जे की या महिन्यातले आहेत. बघा या ठिकाणी बघा भारताचे माजी लष्कर प्रमुख आहेत बघा मनोज नरवणे, यांचं कोणतं पुस्तक पब्लिश झालेलं आहे, तर यांचं पुस्तक आहे बाबा 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. कोणतं पुस्तक आहे, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. त्याच्यानंतर बघा आता मनोज नरवणे होते, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 4 स्टार्स कोणत्या पदासाठी आहेत. लष्करामध्ये 4 स्टार्स असणारं पद कोणतं आहे जे की खांद्यावर 4 स्टार आहेत.
तर त्याच्याबाबतचं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, त्याच्यावरनं लेखक कोण असलं पाहिजे. नंतर पुढचं पुस्तक आहे बघा, ब्रेकिंग द मोल्ड. काय नाव आहे? ब्रेकिंग द मोल्ड, रिइमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर. आता हे पुस्तक कोणाचं आहे? ब्रेकिंग द मोल्ड, रिइमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर. तर हे पुस्तक आहे भारताचे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि रोहित लांबा यांचं. बरोबर, आपण हे बऱ्याचदा चर्चेला पण घेतलंय आपल्या याच्यामध्ये, आहे की नाही. त्याच्यानंतर पुढचं मनोरमा मिश्रा यांचं एक पुस्तक आहे. मनोरमा मिश्रा यांनी संस्कृती के आयाम नावाचं पुस्तक लिहिलं बघा नुकतंच. तर हे सुद्धा आपल्याला पाठ करायचं आहे. त्यानंतर महात्मा गांधीवरती एक पुस्तक पब्लिश झालं, त्याचं नाव आहे बघा गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स. काय नाव आहे? गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स. हे पुस्तक आहे MJ अकबर आणि के नटवर सिंग यांचं. आणि हे व्यवस्थित लक्षात ठेवा, पुढे प्रश्न पण आहे त्याच्यावरती. तर मी तुम्हाला ते प्रश्न पण घेईल, ते त्यावेळेस तुम्हाला ते आलं पाहिजे. प्रश्न आपण सिंगल लाईनच घेतलेले आहेत, तर लक्षात ठेवायचं. गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स हे MJ अकबर यांचं आहे. आणि आता नवीन पुस्तक जे आहे आजचा अपडेट, तो आहे बघा ॲन अनकॉमन लव, द अर्ली लाईफ ऑफ शुद्ध अँड नारायणा मूर्ती. बरोबर, सुधा अँड नारायण मूर्ती, शुद्ध नाही, सुधा अँड नारायण मूर्ती. एवढं लक्षात ठेवा. काय होतं, आपण पुढचं बघितलं नाही त्यामुळे असं होतं. सुधा अँड नारायण मूर्तींचं जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे? चित्रा बॅनर्जी आणि दिवाकर्णी. चित्रा बॅनर्जी, दिवाकर्णी यांनी ते लिहिलेलं आहे. तर हे काही पुस्तकं आहेत जे की या महिन्यामध्ये पब्लिश झालेले आहेत. तर ते पुस्तकं आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कारण आपण ते पुढे प्रश्नामध्ये त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. चला नेक्स्ट स्लाइड. आता प्रश्न उत्तराची आहे म्हटल्यावर आपण एक काम करूया, आपले संक्षिप्त घडामोडी इथं कव्हर करून घेऊया, मग आपण पुस्तकाबद्दल या ठिकाणी माहिती घेऊ शकतो. चला, पहिलं वातानुकूल संयंत्र जे आहे त्याचं उद्घाटन झालंय. आणि हे जे पहिलं वातानुकूलन संयंत्र आहे याचं उद्घाटन कुठं झालंय बघा, भारताचे नौदल प्रमुख आहेत R हरिकुमार यांच्या हस्ते याचं उद्घाटन लोणावळा या ठिकाणी नौदल प्रशिक्षण संस्था INS शिवाजी आहे या ठिकाणी याचं उद्घाटन झालेलं आहे. INS शिवाजी या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, ते पहिलं स्वच्छ आणि हरित कार्बन डायऑक्साईड वातानुकूल संयंत्र आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सिंगल लाईनमध्ये प्रश्न विचारला जातो की बाबा पहिलं स्वच्छ आणि वातानुकूलन संयंत्राचं उद्घाटन जे आहे ते कुठं करण्यात आलं, तर आपण सांगितलं पाहिजे की बाबा INS लोणावळा जे आहे भारतीय नौदलाची प्रशिक्षण संस्था या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालंय. आणि दुसरं म्हणजे कोणाच्या हस्ते झालंय, हा एक प्रश्न आता बऱ्याच ट्रेंडिंगला आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये आपण पाहतो उद्घाटक विचारले जात आहेत. तर उद्घाटक आहेत भारतीय नौदलाचे प्रमुख. काय नाव आहे त्यांचं? R हरिकुमार. लक्षात आलं? R हरिकुमार. यानंतर आपण पुढे आलो तर LIC बाबतची अपडेट आहे. LICच्या बाबत काय अपडेट आलेली आहे की LIC ही भारतामधली सर्वाधिक बाजार मूल्य असलेली भारतातली सार्वजनिक क्षेत्रातली पहिली कंपनी ठरलेली आहे. काय? सर्वाधिक बाजार मूल्य असलेली भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातली पहिली कंपनी कोणती ठरली? LIC. LICनं कोणत्या कंपनीला मागे टाकलं हे सुद्धा माहीत पाहिजे. कोणत्या कंपनीला मागे टाकले? तर SBIला मागे टाकले. बरोबर, SBI या कंपनीला LICनं मागे टाकलं हे माहीत पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर हे झालं LICच्या बाबतीमध्ये, मग एवढंच लक्षात ठेवून चालतं का? तर सिंगल लाईन क्वेश्चनच्या बाबतीमध्ये चालतं, पण तुम्हाला याचा जो भाग आहे LICचा आणि SBIचा, हा दोन्ही भाग अर्थशास्त्रामध्ये बँकिंग चॅप्टरमध्ये आणि दुसरा LICच्या बाबत तुम्हाला याच्यामध्ये येतो. बरोबर, आपल्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये येतो. तर दोन्ही पण तुम्हाला माहीत असले पाहिजे. LICची स्थापना, SBIची स्थापना, LICचं मुख्यालय, SBIचं मुख्यालय, ह्या गोष्टी कुठे आहेत? आपल्याला अर्थशास्त्रात आहेत. म्हणजे करंट अफेअर्सशी संबंधित तुमचा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये जाऊन तुम्हाला तिथलची माहिती पण आठवली पाहिजे, तर तुम्ही MPSCसाठी पात्र आहात. नाही तर MPSC सोडून द्या, सरळ सांगतो. कारण MPSC अशा प्रकारेच प्रश्न घेते, काय न्यूज आली त्याला रिलेटेड परत दुसरं काय आहे का, आणि सगळ्यांचं मिळून. म्हणजे आपण काय म्हणतो, आता समजा तुम्ही एक जर विचार केला आपण MPSCच्या क्वेश्चनचा, तर समजा हा एक रेल्वे ट्रॅक आहे, हा रेल्वे ट्रॅक आहे, याच्यावरती काही विशिष्ट स्टेशन्स आहेत. बरोबर, आता सरळ सेवावाल्यांना प्रश्न जे विचारले जातात, सरळ सेवावाल्यांना विचारलं जाणार की याच्यावरचं हे जे स्टेशन आहे A आणि B जे आहेत, समजा हे काय असतील ते, किंवा XY पकडा तुम्ही. आता हे जे स्टेशन आहे ते सरळ सरळ विचारलं जाईल की X स्टेशन कुठं आहे सरळ सेवावाल्यांना. पण आयोग आपल्याला इथं असं नाही विचारत. इथं आपल्याला असं पण विचारू शकतो आयोग X आणि Y च्या मधलं अंतर सांग, काही पण. म्हणजे आयोग त्याच्या थोडं वेगळं विचारतो. जसं सरळ सेवेला प्रश्न येतात त्याच्यापेक्षा आयोगाच्या प्रश्न विचारण्याची पद्धत आपली बदललेली आहे. तर आपण त्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. दिसतं तसं नसतं अशा प्रकारचा एक आयोगाकडचा
प्रकार आहे की आयोग आपल्याला दाखवतो एक आणि प्रश्न त्याच्या संदर्भामध्ये तेवढ्या खाली त्या लेवलला जाऊन विचारला जातो. मग आपण तसं तयार असलं पाहिजे की प्रत्येक प्रश्नामध्ये की कुठं संदर्भ आला आणि मग आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये त्याचा संदर्भ कुठे लागतोय ते पाहणं गरजेचं आहे. चला, पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, भारताचा कर्णधार आहे बघा रोहित शर्मा. हा जो रोहित शर्मा आहे तो T20मध्ये 5 शतकं करणारा इतिहासातला पहिला खेळाडू ठरलेला आहे. रोहित शर्माने हा विक्रम केलाय. कोणत्या संघाच्या विरुद्ध केलाय तर अफगाणिस्तानच्या विरुद्ध केलाय. अफगाणिस्तान लक्षात ठेवायचं. अफगाणिस्तान जो आहे अफगाणिस्तानच्या विरोधामध्ये रोहित शर्मानं 5वं शतक त्याचं T20 मधलं केलेलं आहे. असं पण विचारलं जाईल की कोणत्या संघाच्या विरोधात केलं तर ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. अफगाणिस्तानच्या विरोधात केलंय. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार असतात याच्यामध्ये आपल्याला कधी लक्षात ठेवायचं आणि कधी नाही लक्षात ठेवायचं तर लक्षात त्याच वेळेस ठेवायचं ज्यावेळेस भारताच्या खेळाडूला पुरस्कार मिळेल. कारण हे दर महिन्याला दिले जातात. मग का प्रत्येक महिन्याचे पाठ करणार आहेत का आपण तर तसं तर आपण काही करत नाही. मग आपल्याला फक्त भारतीय खेळाडूच्या बाबतीमध्ये आलं तर लक्षात ठेवायचं भारताची जी दीप्ती शर्मा आहे हिला डिसेंबर महिन्याचा ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाला आहे आणि ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स जो आहे याला देखील या ठिकाणी पुरुष खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे ICCचा डिसेंबर या महिन्यासाठीचा. लक्षात आलं. आता ह्या घडामोडी चांगल्या लक्षात राहिल्या असतील अशी अपेक्षा आहे. आणि आता आपण जातोय प्रश्नाकडे. चला, या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न आलाय. काय प्रश्न आलाय की भारतानं पहिल्यांदाच कोणत्या देशाबरोबर अयुथाया नौदल युद्ध सराव जो आहे तो आयोजित केला. बघा इथं तुम्हाला प्रश्न जो विचारलाय की अयुथाया नौदल युद्ध सराव भारतानं कोणत्या देशासोबत पहिल्यांदाच आयोजित केलाय तर हा नौदल युद्ध सराव आहे आणि ज्याचं आयोजन कोणासोबत करण्यात आलंय थायलंड सोबत करण्यात आलेलं आहे. कोणत्या देशासोबत करण्यात आलेलं आहे थायलंड बरोबर. श्रीलंकेबरोबर आपण कोणता आयोजित करतो स्लिनेक्स नावाचा बरोबर. त्याच्यानंतर बघा वज्रप्रहार जो आहे तो आपण अमेरिकेसोबत आयोजित करतो. बांगलादेश सोबत आपण बोंगो सागर आयोजित केला होता. बोंगो सागर. त्याच्यानंतर बघा नेपाळ आहे. नेपाळ सोबत सूर्यकिरण होतो आपला सूर्यकिरण. त्यानंतर बघा श्रीलंकेसोबत आपला स्लिनेक्स होतो है की नाही. आणि थायलंड सोबत आपण अयुथाया नावाचा युद्ध सराव केलेला आहे. त्यानंतर बघा फ्रान्स जो आहे फ्रान्स सोबत आपण कोणता युद्ध सराव सुरू केलेला आहे वरुण नावाचा युद्ध सराव सुरू केलाय. त्यानंतर बघा जपान सोबत देखील आपण धर्मा गार्डियन त्यानंतर अजून धर्मा गार्डियन याच्यामध्ये आणि कझाकस्तान सोबत सुद्धा आपला म्हणजे भरपूर युद्ध सराव जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. तर ते सगळे तुम्हाला पाठ असले पाहिजे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. कोणत्या ठिकाणी पहिल्या वातानुकूलन संयंत्राचं उद्घाटन करण्यात आलं. तर मी तुम्हाला हे संयंत्र सांगितलं होतं की कोणत्या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालंय तर भारताच्या नौदलाची प्रशिक्षण संस्था आहे पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा या ठिकाणी आणि याच INS लोणावळा इथं याचं उद्घाटन करण्यात आलंय. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला जो आहे तो या ठिकाणी बरोबर उत्तर असलं पाहिजे. आणि इथं आपण बाकीचे ऑप्शन जर बघितले तर इथं बघा नाशिक दिलेला आहे. नाशिकला काय आहे 27वा काय झालेला आहे राष्ट्रीय युवक महोत्सव. 27वा राष्ट्रीय युवक महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला तर नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आला. नाशिकला झाल्याच्या नंतर याचं उद्घाटक कोण होते उद्घाटन कोणी केलं अरे यार हे पुसता येत नाही का जाऊ द्या. याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं तर याचं उद्घाटन झाले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन झाले. आणि कोणाच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण राष्ट्रीय युवक दिन जो आहे तो साजरा करत असतो तर लक्षात घ्या 12 जानेवारीला आपण स्वामी विवेकानंद जे आहेत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं काय करत असतो राष्ट्रीय युवक दिन साजरा करत असतो आणि त्याच निमित्तानं राष्ट्रीय युवक महोत्सव सुद्धा आयोजित केला जातो. आता राष्ट्रीय युवक महोत्सवामध्ये यावर्षी एक महत्त्वाची घटना घडली. काय घडली तर यामध्ये सांघिक प्रकारामध्ये महाराष्ट्राचा जो संघ आहे त्याला सांघिक क्रीडा प्रकारामध्ये त्या ठिकाणचे जे काही त्यांनी सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये पहिला पुरस्कार जो आहे तो मिळालेला हे सुद्धा आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी मुंबई आहे आणि इकडं अंमळनेर आहे. आता अंमळनेरचा मुद्दा काय आहे बरं. अंमळनेरच्या बाबतीमध्ये आत्ता सध्या आपल्याला काय आहे तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे हे या ठिकाणी चर्चेला आहे.
बरोबर. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चर्चेला का चर्चेला आहे, तर त्याच्या अध्यक्षपदी एका व्यक्तीची निवड झाली. कोणाची निवड झाली आहे? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण, तर डॉक्टर रवींद्र शोभणे. बरोबर. आणि दुसरे म्हणजे त्या ठिकाणी विद्रोही मराठी साहित्य संमेलन सुद्धा होणार आहे. तर त्यांचं नाव मी तुम्हाला काल सांगितलं होतं, तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. दुसरं म्हणजे या ठिकाणी होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 97 असणार आहे आणि ते जे दुसरं आहे ते 18 असणार आहे, जर मी बरोबर असेल तर. चला. आणि इकडे मुंबईला काय होणार आहे बघा, भारतातला पहिला मध महोत्सव जो आहे, मध महोत्सव, याचं आयोजन मुंबईला होलं. तर हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर अशा प्रकारे करंट अफेअरचा हा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलाय. आता आपण पुढच्या भागाकडे चला. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे, सर्वाधिक बाजार मूल्य असणारी भारतातली सर्वात मोठी कंपनी कोणती ठरली आहे? काय प्रश्न विचारला? सर्वाधिक बाजार मूल्य असलेली भारतातली सर्वात मोठी कंपनी कोणती ठरली? तर तुम्हाला मी सांगितलं होतं की बाबा SBI जी आहे, SBIला क्रॉस करून LIC जी आहे ती या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर आलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा LIC या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता LIC जर सर्वाधिक बाजार मूल्याच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर आली असेल तर LICच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही पाहणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा, T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 5 शतकं करणारा इतिहासातला पहिला खेळाडू कोण ठरला? आता हे तुम्हाला इकडे उत्तरं दिसत असतील तर ते आता काय आहे, PPT आपली ती इकडं चालत नाही याच्यावरती स्टुडिओमध्ये. आपण डायरेक्टली काय केलं, आता PDF घेतली, त्यामुळे ते उत्तरं आहेत तर ते राहू द्या. आता त्याच्याकडे काही हे करू नका, कारण आपल्या लॅपटॉपवरचं त्याचा फरक आहे. इकडचा इथं व्यवस्थित फॉन्ट येत नाही त्याचे. इथं बघून घ्या. आता आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 5 शतकं करणारा इतिहासातला पहिला खेळाडू कोण ठरला आहे? रोहित शर्मा. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये रोहित शर्माचा हा विक्रम झालाय. बाकी विराट कोहलीचा 26,000 धावांचा आपण पाहिला होता, शतकांच्या बाबतीमध्ये बघितला होता. सूर्यकुमार यादव जो आहे तो त्याच्या T20 क्रमवारीमध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि रोहित शर्माने कोणाच्या विरोधामध्ये केला, तर अफगाणिस्तान. 5वं शतक कोणाच्या विरोधात? अफगाणिस्तानच्या विरोधात केलं, हे पण लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघा, मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना, मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान कोणत्या राज्यानं सुरू केलं आहे? आता हे मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान योजना कोणत्या राज्यानं सुरू केली? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं की आसाम राज्य सरकार जे आहे या राज्यानं ही योजना सुरू केलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा या ठिकाणी काय असला पाहिजे? बरोबर उत्तर असलं पाहिजे. बरं, या ठिकाणी बघा महाराष्ट्रानं एक योजना सुरू केलेली आहे. कोणती योजना आहे आपली? लेक लाडकी योजना. लेक लाडकी योजना. हिच्यामध्ये काय आहे, मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावरती विविध टप्प्यांमध्ये काय केले जाणार आहेत, पैसे जे आहेत ते जमा केले जाणार आहेत. ह्यासाठी लेक लाडकी योजना आहे. त्यानंतर राजस्थान सरकार आहे. बरोबर, राजस्थान सरकारनं इंदिरा मोबाईल योजना सुरू केली होती. बरोबर, महिलांना मोबाईल वगैरे दिला होता. आणि त्यानंतर मग ते काँग्रेसचं सरकार आता तिथलं गेलेलं आहे, त्या काँग्रेस सरकारनं ते केलं होतं. नंतर मध्य प्रदेश जे आहे यांनी कोणती योजना सुरू केली महिलांसाठी? लाडली बहना योजना. लाडली बहना योजना. तर ह्या काही महत्त्वाच्या योजना आहेत प्रत्येक राज्याच्या बाबतच्या, आणि त्याच्यामध्ये आपण कोणत्या पाहिल्या की महिलाची संदर्भामध्ये ज्या काही योजना आहेत त्या योजना आपण तिथे पाहिल्या. राजस्थानच्या इंदिरा गांधींच्या नावाने एक योजना आहे जी महिलांसाठी आहे. चला पुढचा प्रश्न बघा, ग्लोबल फायर पॉवर मिलिटरी इंडेक्सनुसार ग्लोबल फायर पॉवर मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग 2024 नुसार लष्करीदृष्ट्या सर्वात मजबूत देश कोणता आहे? बरोबर, आता या ठिकाणी तुम्हाला मी एक कन्सेप्ट सांगितली होती. काय सांगितलं होतं की बाबा लष्करीदृष्ट्या मजबूत देशांमध्ये जर प्रश्न आला तर कायम अमेरिका जो आहे तो पहिल्या क्रमांकावरती राहतो, रशिया जो आहे तो दुसऱ्या क्रमांकावरती येतो, चीन आहे तो तिसऱ्या क्रमांकावरती आहे. बरोबर, पण हे दोन स्थानं जी आहेत ती पहिल्या दुसऱ्या स्थानावरती असतात आणि चीन देखील त्याच्यामध्ये असतो, कारण हे तीनच देश असे जगामध्ये लष्करी क्षमतेच्या बाबतीमध्ये हे पुढं आहेत. मग इथं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक पहिला येते, अमेरिका या ठिकाणचं बरोबर उत्तर आहे. कोणतं उत्तर आहे? अमेरिका या ठिकाणचं बरोबर उत्तर आहे. आणि आपला भारत जो आहे तो या ठिकाणी कितव्या क्रमांकावर आहे? तर 4थ्या क्रमांकावर आपण आहोत. बरोबर, 4थ्या आपण या ठिकाणी आहोत. लक्षात आलं? चला यानंतर आपण पुढच्या प्रश्नाला पाहूया. पुढचा प्रश्न जो आहे तो आपल्याला असा विचारला बघा,
पुस्तकाचा विचारलाय. अनकॉमन लव काय आहे? अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा नारायण मूर्ती हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा नारायण मूर्ती हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पुस्तकाच्या बाबतीमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की बाबा मोल्ड आहे की नाही, द मोल्ड हे जे होतं त्यांचं कोणाचं होतं हे मोल्ड म्हटलं की रघुराम राजन, बरोबर. त्याच्यानंतर मनोरमा मिश्रा संस्कृती की आयाम नावाचं पुस्तक होतं आणि मनोज नरवणे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी नावाचं पुस्तक सांगितलं होतं. मग इथं उत्तर कोणाचं आलं पाहिजे? चित्रा बॅनर्जी आणि दिवाकरुणी हे या ठिकाणचं बरोबर आहे. लक्षात आलं? चित्रा बॅनर्जी आणि दिवाकर बॅनर्जी, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी यांचं ते पुस्तक आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारलाय, डिसेंबर 2023चा ICC प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणत्या महिला क्रीडापटूला मिळाला आहे? डिसेंबर 2023 महिन्यातला. जर आपण याच्यामध्ये बघितलं तर इथं आपल्याला ह्या ज्या महिला आहेत ह्या महिला माहीत असल्या पाहिजे कोणाकोणाला मिळालेला आहे. तर इथं ही जी चमारा आट्टापट्टू दिसते हिला जो आहे, आता बघा महिन्यानुसार सांगतो तुम्हाला. इथं बघा हे डिसेंबरचा आहे, हा जो आहे नाईदा अख्तर ही नोव्हेंबरचा हिला मिळालेला आहे. इथं जे आहे ऑक्टोबर आणि इथं जो आहे तो सप्टेंबर. तर हे पुरस्कार जे आहे ते अशा प्रकारे आहेत. मग डिसेंबरचा विचारला म्हणजे पर्याय क्रमांक 4 भारताची दीप्ती शर्मा हिला डिसेंबर महिन्यातला ICCचा प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा आपल्याला. इथं काय लक्षात ठेवायचे? भारताची हरमनप्रीत कौर जी आहे, हरमनप्रीत कौर जी आहे हिला देखील या अगोदर पुरस्कार मिळालेला आहे. तर ही पहिली होती बघा, पहिली भारतीय होती ही असा पुरस्कार मिळवणारी. आणि आता ही जी मिळालेली आहे ही आहे दुसरी भारतीय. तर हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे, बरोबर. दीप्ती शर्मा ही दुसरी भारतीय महिला ठरली जिला की ICCचा हा पुरस्कार मिळाला. कोणता? ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार. चला पुढचा बघा. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय, अमेरिकेमध्ये एक स्पर्धा झाली बघा, मिस अमेरिका स्पर्धा 2024 आणि तिची विजेती ठरणारी अमेरिकेच्या वायुदलातली पहिली महिला जी की कार्यरत आहे पदावरती, तर ती पहिली महिला कोण ठरली असं आपल्याला प्रश्न विचारलाय. तर मिस अमेरिका 2024 जिंकणारी अमेरिकेच्या वायुदलामध्ये कार्यरत असलेली महिला तिचं नाव आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, आपण पर्यायाकडनं जाऊया की पर्यायामध्ये आपण बघूया कोणत्या ठिकाणी कशासाठी चर्चेला आहे, मग उरल तो पर्याय उत्तर काढणार आपण. दीप्ती शर्माच्या बाबत पाहिलं तर ICCचा पुरस्कार मिळाला हे बघितलं आपण, बरोबर. नादिया कॅल्वेनो जो आहे त्या युरोपियन युनियनची जी बँक आहे, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक जी आहे, इन्व्हेस्टमेंट बँकेवर निवड झाली पहिल्या महिला, बरोबर, अध्यक्षपदी. त्याच्यानंतर आयताना बोनमती हिला काय झालं आपण कालच बघितलं, फिफाचे जे प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये महिला प्लेयर ठरलेली आहे फिफाकडनंही, बरोबर. फिफा प्लेयर ऑफ द इयर महिला ठरलेली आहे ती. आणि मॅडिसन मार्स जे आहेत हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. काय उत्तर आहे? मॅडिसन मार्स ही मिस अमेरिका 2024 ठरणारी पहिली महिला ठरलेली आहे. कशातली? तर त्यांच्या वायुदलामधली जी की कार्यरत आहे. चला नेक्स्ट बघा. आता इथं काय विचारले आपल्याला, 15 जानेवारी 2024 रोजी ग्वाटेमालाचे अध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे? बरं का, ग्वाटेमाला हा जो देश आहे या देशामध्ये निवडणुका झाल्यात आणि त्या देशाचा अध्यक्ष कोण बनले असा प्रश्न आहे. तर आपण पर्यायाकडनं जाऊया. आता आपण ते काय बघितलं नाही तिकडे वरती, बरोबर. तिकडे आपण पाहिलं का मागच्या स्लाइडमध्ये मी डिटेल्स सांगताना नाही पाहिलं, पण आता इथं आपल्याला प्रश्न आलाय. मग आपण तिथं काय बघितलेलं आहे किंवा मागच्या 4-5 दिवसामध्ये आपण काय ऐकलेलं आहे त्याच्यावरनं आपण उत्तर काढण्याचा प्रयत्न करू. कारण मी तुम्हाला काय सांगतोय असं, तर आपल्याला जे येत नसेल, आयोगानं नवीन विचारलं असेल, तर तिथं आपल्याला कशा प्रकारे त्याला फेस करायचं त्या गोष्टीसुद्धा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून शिकायच्या असतात आणि त्या दृष्टीने आपण तशी तयारी करतो. तर बघा पहिला पर्याय दिलेला आहे शेख हसीना. शेख हसीनाच्या बाबतीमध्ये काय मुद्दा बघितलेला आहे बरं आपण. शेख हसीना ह्या बांगलादेशच्या काय बनलेल्या आहेत? शेख हसीना बांगलादेशच्या काय बनलेल्या आहेत?
बांगलादेशच्या या पंतप्रधान बनल्यात. कितव्यांदा बनल्यात? 5व्यांदा. कितव्यांदा बनल्यात? 5व्यांदा बनल्यात. हे लक्षात ठेवा. बांगलादेशच्या 5व्यांदा पंतप्रधान बनल्यात. त्याच्यानंतर बघा पुढचे व्यक्ती कोण आहेत? बर्नार्डो अरेव्हेलो आहेत. आता ह्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, आपण याच्याबाबत माहिती बघितलं, यांना मागे ठेवूया. चला नेक्स्ट बघा, गॅब्रियल अटल आहेत. गॅब्रियल अटल यांच्याबाबतचा काय मुद्दा आहे? फ्रान्स नावाचा जो देश आहे, फ्रान्स, बरोबर, फ्रान्स हा जो देश आहे या ठिकाणी स्थलांतराच्या कायद्यावरून त्या ठिकाणी वादविवाद निर्माण झाला आणि त्या ज्या पंतप्रधान होत्या फ्रान्सच्या त्यांनी राजीनामा दिला. त्याच्यानंतर फ्रान्सचे पंतप्रधान बनलेत. वयाच्या 34व्या वर्षी हे पंतप्रधान झालेत, 34व्या वर्षी. आणि त्यामुळे फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान, लक्षात ठेवा, तरुण पंतप्रधान ठरलेत ते. फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनलेले आहेत? तर गॅब्रियल अटल हे फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान. आता शेवटला पर्याय आहे बघा, प्रिन्स फेडरिक आंद्रे हेनरिक, बरोबर, हे डेन्मार्कचे नवीन राजे झालेत, हे आपण बघितलं, बरोबर. मग या ठिकाणी कोण राहिलं? तर बर्नार्डो अरेव्हालो, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बर्नार्डो अरेव्हालो 15 जानेवारी 2024ला कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी त्यांनी शपथ घेतलेली आहे? ग्वाटेमाला नावाचा देश आहे. कोणता देश आहे? ग्वाटेमाला. लक्षात आलं? आता इथं तुम्हाला मी का सांगतो हे, तर जागतिक घडामोडीचा पार्ट आहे आणि आयोगाचा याच्यावर प्रश्न असतोच, त्यामुळे या गोष्टी आपण थोडं फोकस करायचं आहे, आपल्याला याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. चला, याबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपला जो आजचा करंटचा सेशनचा जो काय भाग होता तो संपलेला आहे. आणि आता आपण जाता जाता आपल्या PDF बद्दल माहिती देऊया. आपल्या ज्या करंट अफेअरच्या नोट्स आहेत त्या नोट्स तुम्हाला 2 टाईपमध्ये मिळतात. एक म्हणजे मासिक आणि त्याच्यामध्ये एक इयरबुक आहे बघा, वार्षिक पण आहे. तर तुम्हाला मासिक घ्यायचं असेल तर याच्यामध्ये परत याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे मासिक असतं आणि एक म्हणजे वन लाइनरचं सेट असतो बघा, वन लाइनर. आणि हे दोन्ही तुम्हाला मिळतात किती रुपयामध्ये? 1 मिनिट, 20 रुपयामध्ये ते मिळून जातात तुम्हाला दोन्ही. आणि इकडे वार्षिक आहे, याची किंमत आहे 50 रुपये. ठीक आहे. याचे पेजेस किती आहेत? 510 पेजेस आहेत. तर तुम्हाला जर समजा हे घ्यायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, माझा हा नंबर आहे 93 56 71 56 33, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला ती PDF जी आहे ती तिथे पाठवली जाईल. त्याचबरोबर तुम्हाला या प्रश्नाचा सराव करायचा असेल, जर हे प्रश्न तुम्हाला बघायचे असतील पुन्हा एकदा सोडून, तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे बघा, हा जो इथं लिंक दिलेली आहे. चला, लिंक कुठं गेली आपली? 1 मिनिट थांबा, खाली लिंक आहे ते. हे बघा इथं खाली लिंक दिलेली आहे. टेलिग्राम जे आहे ते करंट बाय अर्जुन डी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे आपलं, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तिथे जॉईन होऊन तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी प्रश्न जे आहे ते सोडू शकता. तर आपला व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.